अकोल्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला। या विरोधात आज अकोल्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मोर्चा काढण्यात आला। तर गणपती विसर्जनाच्या दिवशी तौहीद समीर या नराधमाने एका अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय गणपती विसर्जनाला गेल्याची संधी साधत घरामध्ये घुसत तिच्यावर अत्याचार केला होता। चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी आता सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढलेला आहे। सकल हिंदू समाजाचा एक मोठा भव्य दिव्य असा एक मोर्चा निघणार आहे आणि त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने आज आपल्याला मोर्चामध्ये नागरिक माता भगिनी हिंदू बांधव सहभागी झालेले पाहायला मिळाले। त्याची धास्ती लगेच पोलीस प्रशासनाने घेतली आणि मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर 24 तासाच्या आत तो आरोपी बाहेर राज्यातून पकडून आणला असं देखील पोलीस प्रशासनामध्ये सांगण्यात आलं। मग तो 7 दिवस का नाही सापडला? कारण उद्या त्या घटनेला जवळपास 8 दिवस होणार। तो 7 दिवस का सापडला नाही? त्याला कोणते प्रशासन त्याला पाठीशी घालत होतं? त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, लव्ह जिहादच्या विरोधामध्ये हा कायदा महाराष्ट्रामध्ये लवकर होणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।